वर्गात प्रचंड नाराजी आहे। पालकांनी रीतसर पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध केलाय। कॉलेजच्या कॅम्पसमधल्या शाळांतील विद्यार्थ्यांना 10% कोटा उपलब्ध असेल तर त्याच संस्थेमार्फत इतरत्र शाळा चालवल्या जाणाऱ्या शाळांमधल्या मुलांना या 10% कोट्यातून यापुढे प्रवेश मिळणार नाहीत। त्यामुळे नामांकित कॉलेजेसच्या शाळांमधील विद्यार्थी पालक वर्गाची मोठी अडचण झाली आहे। म्हणूनच त्यांनी शिक्षण मंत्र्यांना भेटून हा जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे। पुण्यातल्या फर्ग्युसन सारख्या नामांकित कॉलेजमध्ये या महाविद्यालयाची मूळ संस्था डीईएस संचलित शाळांमधल्या मुलांना 10% कोटा हा राखीव असायचा, पण यावेळी शासनाने त्यात बदल केलाय। सर्व्हर क्रॅश होत आहेत। मदत इन्फॉर्मेशन भरताना सगळी इन्फॉर्मेशन वापस चालली जात आहे आणि इन्फॉर्मेशन भरताना मधातच सगळ्या गोष्टी वेगळ्या तरीकेने होत आहे आणि 10 आणि कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये लोकांना थोडा त्रास होत आहे। या वर्षीपासून यांनी 10% जो कोटा होता तो शासनाने रद्द केलेला आहे इन हाऊसचा। यामुळे खूप नाराजी व्यक्त करत आहे, कारण की फक्त तिथल्याच कॉलेजला देत आहे, फक्त ते तिथल्या शाळेला देत आहे, पण बाकीच्या शाळेत मेरे को कंप्यूटर साइंस में परस्यू करना है, पर 86% लाने के बाद भी बहुत प्रॉब्लम जा रही है। ऑनलाइन वेबसाइट इन हाउस कोटा चालू कर देना चाहिए। जी ऑनलाईन फॉर्म भरत आहे आपण, ती सिस्टीम जरा लॉक होत होती, ती मुलांना अडचण जाते, त्यामुळे ती सिस्टीम जरा सुरळीत पार पडावी आणि लवकर सगळ्या प्रोसिजर व्हाव्या, बस हीच मान्यता। देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 1300च्या वर पोहोचली आहे। सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्र